चला तर प्रेक्षक हो, आपण आज बनवणार आहे झणझणीत असं जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत. तर मी इथे असे वांगे घेतलेले आहे, हिरवे लांब बांधीक वांगे घेतलेले आहे. त्यानंतर इथं मी एक मसाला तयार करून घेणार आहे भरतामध्ये टाकण्यासाठी लसूण आणि मिरचीचा. इथे मी 7 ते 8-10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 8-10 मिरच्या घेतलेल्या आहे. ह्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहे, ठेचा करून घ्यायचा आहे. याचा कच्चा ठेचा आपण त्यात घालणार आहोत. इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे बारीक चिरून आणि थोडी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून. मेथी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. इथे मी वांगे छान भाजून घेतलेले आहे. इथे मी वांगे चुलीवर काड्यांवर भाजलेले होते, त्यानंतर त्याचे सालटे काढून हा पूर्ण भरीत तयार करून घेतला आहे. त्याच्यानंतर फोडणीसाठी इथे मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. चांगलं तेल टाकायचं आहे. त्यानंतर त्यात हिंग टाकलेलं आहे. भरतासाठी खूप तेल टाकावे लागते, खूप तेल टाकले तरच भरीत चांगले होते. त्याच्यानंतर इथं हिंग तडतडू लागल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे टाकलेले आहे. मोहरी टाकून घेऊया. शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. इथे आपल्याला हे शेंगदाणे असे छान लालसर होऊ द्यायचे आहे. भरतामध्ये शेंगदाणे छान लागतात, जळू नये म्हणून शेंगदाणे चांगले हलवत राहायचे आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता तेलात छान होत आहेत शेंगदाणे. त्यानंतर इथे कांद्याची पात आणि आपण मेथी टाकून घेऊया, तीही तेलात होऊ द्यायची आहे. छान शिजू द्यायचे आहे, दोघं भाज्या शिजू द्यायच्या आहे तेलामध्ये. जेवढी तुम्ही कांद्याची पात भरतामध्ये जास्त टाकाल तेवढं भरीत छान होतं. आणि मेथी यासाठी की हिरवगार भरीत दिसावं म्हणून आपण मेथी टाकली आहे. मीठ यासाठी टाकायचे की या भाज्यांचा रंग आपला हिरवाच राहील, त्यामुळे आपण इथे मीठ टाकून घेतलं आहे. थोडं चांगले होऊ द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता तेल किती छान सुटलेलं आहे. त्यानंतर आपण जे मसाला केला होता हिरव्या मिरच्या आणि लसणाचा तो टाकून घेतलेला आहे ठेचा. जेवढं तिखट तुम्ही भरीत कराल तेवढी भरताची चव छान लागते. आणि भरीत असं आहे की तिखटच छान लागतात भरीत, त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाकू शकता, तुम्हाला जितकं हवे तितकं. सगळा मसाला छान परतवून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकलेलं आहे मी अजून. जेवढं तेल तुम्ही चांगलं टाकाल तेवढं भरताला तेल जास्त छान येईल आणि तेलाचंच भरीत छान लागतं. नुसतं असं सुकं भरीत चांगलं लागत नाही. तुम्ही बघू शकता भाज्यांचा रंगही तसाच हिरवा राहिलेला आहे. थोडी चिमूटभर हळद टाकलेली आहे. यात आपण ते भरिताचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे. इथे वांगे भाजून आपण वांग्याची साल काढून ते पूर्ण तांब्याने किंवा एका वाटीने असं प्लेन करून घेतलेलं आहे तो लगदा. चला तर मग तयार आहे मस्त हिरवं असं चमचमीत झणझणीत असं भरीत. नंतर कोथिंबीर टाकून सर्व करूया भरताला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा.